मध्ये तुम्हाला या सीझन 5 मध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये मॅचला सुरुवात होतात. तुकाराम सर जॉईन होत आहेत. धन्यवाद धनंजय. हा क्वालिफाय वाला मॅच आहे. एक संघ फायनलला जाणार. एका टीमची रॉयल एंट्री पाहिले, ग्रँड एंट्री पाहिले. जेडीआर कालच्या दिवसामध्ये फायनलला जाणारा फक्त त्यांच्यासोबत कोण खेळणार, त्यांच्या जोडीला कोण खेळणार यासाठी ही आता मॅच असणार आहे. बघूया कोण जिंकणार. एका बाजूला जर पाहिलं तर यशोदा महाराजचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला 6552 महालक्ष्मी एंटरप्राइजेस. लागोपाठच्या दुसऱ्या वर्षामध्ये यशोदा महाराज फायनलला जाणार का हा प्रश्न आहे. याचं उत्तर देण्यासाठी टीम रेडी आहे. कारण मागच्या 4 वर्षामध्ये कोण कोण जिंकले, कोणी फायनल मारले त्याचाही लेखाजोखा आपल्या समोर येणार आहे. कोण फायनलला गेलाय. उजव्याशीच्या बाहेर चेंडू हाताळला गेलाय. मागच्या वर्षी 2 संघ फायनलला होते, यशोदा महाराज आणि क्वालिटी बॉईज, आणि त्यामध्ये यशोदा महाराज टीमनं फायनल जिंकली होती. पहिल्या पर्वाचा विजेता त्याचाही उल्लेख केला जाणार आहे. पुन्हा एकदा फ्लॅट बॅटर फटका खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेनं. चेंडू चाललाय वेगानं. पवन चेंडूपर्यंत पोहोचलेत. मागच्या सामन्यामध्ये 93 धावांचा मोठा पाठलाग. अगदी लॉंग चेस करून तो संघ या फेरीमध्ये दाखल झालाय. हौसले बुलंद है, हौसले 7वें आसमान पे है. आणि त्या जोडीला 6552 तेही सांगतात 2 सामने आम्ही जिंकल्यात. 2 सामन्यामध्ये चांगली कामगिरी आम्ही देखील केलेली आहेत. याच्या अगोदरचा मॅच दोन्ही संघामधला तिसरा मॅच अगदी अटीतडीची झुंज पाहिली होती. 55 धावांचा पाठलाग टीमला करायचा होता, त्यामध्ये कमी पडले होते. जेडीआरचा जसा उल्लेख केला होता, जयदुर्गा रायपाडा टीम फायनलमध्ये प्रवेश करणारा संघ ठरलाय. पण या शिरगाव प्रीमियर लीगची ना म्हणजे एक परंपरा राहिलेली आहे. प्रत्येक वर्षी नवीन कोणता तरी संघ जिंकलाय, कोणतरी नवीन जिंकलाय, जुना नाही जिंकलाय. प्रत्येक वर्षी नवीन संघ इथे विजेता झालाय. शिरगाव प्रीमियर लीग 2026 पर्व 5वं, आणि या 5व्या पर्वामध्ये आपण बघितलं तर क्वालिफायचा मॅच इथे सुरू आहे. कोण फायनलला जाणार, जेडीआर या टीमची फायनल कोण खेळणार, यशोदा महाराज की 6552 महालक्ष्मी एंटरप्राइजेस. चला मॅचला होते सुरुवात. पुन्हा एकदा आपण सामन्याच्या दिशेने जाऊया. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झालेत. उजव्याशीच्या बाहेरचा चेंडू होता. चेंडू गेला सर लॉंग ऑफ रिजन मध्ये. सौकार या 4थ्या चेंडूवरती 4 सौकार. थँक्यू. हा महत्वाचा मॅच आहे. फक्त इंटरप होऊन देऊ नका, इंटरप मध्ये येऊ नका. रुकआउट केले खेद असं येऊन देऊ नका. फार पूर्वी आपला टीव्ही अँटेना हल्ला का व्यत्यय यायचा, तसं व्यत्यय येऊन देऊ नका. तर व्यत्यय आला का मजा जाते. प्रेक्षक आज मोठ्या संख्येनं या शिरगाव प्रीमियर लीगला पाहण्यासाठी तोही आलाय, त्यामुळे त्यांचंही हिरमोड होणार नाही, ते नाराज होणार नाहीये याची काळजी घ्या. समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड समोर सरळ साईड स्किनच्या दिशेनं षटकार.
ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, पडला, थोडंसं आत आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा धापालकावरती येते 12. आपण जशी चर्चा करतोय शिरगाव प्रीमियर लीग 2026 पर्व 5वं आहे, पण मागच्या 4 पर्वामध्ये नवीन नवीन विजेता आलाय, नवा संघ जिंकलाय. पहिल्या पर्वामध्ये पहिल्या वर्षी आई जीवदानीचा संघ जिंकला होता. दुसऱ्या वर्षी क्वालिटी बॉईज हा संघ विजेता ठरला होता. तिसरं वर्ष कश्वी 11 टीमनं गाजवलं होतं. आणि मागच्या वर्षामध्ये यशोदा महाराज. मागच्या 4 वर्षामध्ये 4 नवीन संघ आल्यात. 5व्या वर्षामध्ये देखील नवीन संघ येणार का, त्याची चर्चा आता प्रेक्षकांमध्ये सुरू आहे. त्यामुळे त्याही गोष्टीवरती चर्चा होईल. फक्त काही जण सांगतात की चारही टीममध्ये एक समानता होती. महेश पाटील ज्या पहिल्या 3ही पर्वामध्ये विजेते होते त्याच्यामध्ये होते, आणि गेल्या वर्षीच्या फायनलला पराभूत झाले त्याच्यामध्ये होते. त्याच्यामुळे हे काही योगायोग आहेत, तेही आपल्यामध्ये येतात. DBNच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा आपण लाईव्हच्या स्वरात पाहू शकता. आता ड्रोन देखील आल्यात एरियल व्ह्यूनं. बारा धावा, 12. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 12. उजव्या शीच्या बाहेरचा चेंडू होता. श्याम श्याम श्याम. बघूया, एक तसं गाणं फेमस झालं होतं ज्यावेळेला राम मंदिर बनलं होतं, त्यावेळेला आलं था की मेरे झोपड़ी के द्वार जब खुल जाएंगे राम आएंगे आएंगे. आणि यशोदा महाराज टीम सांगतं भाई हमारे घनश्याम भी आएंगे, घनश्याम भी आएंगे. आणि घनश्याम आल्या स्ट्रायकर एंडला. मागच्या सामन्यामध्ये अगदी अप्रतिम खेळी, पण श्याम आले श्याम चालले, घनश्याम आए घनश्याम चल दिए. विकेट, बिग ब्लो. पहिला विकेट प्राप्त केला पवननं. आणि ताकद राहिली, म्हणजे 6-5-5-2 जेव्हा महालक्ष्मी एंटरप्राइजेसचा संघ खेळतोय ना, याची ताकद त्यांची गोलंदाजी आहे, त्यांची पॉवर, त्यांची बॉलिंग आहे. अगदी पॉवर पॅक बॉलिंग आहे. एक गोलंदाज अगदी सुरेख गोलंदाजी आजच्या दिवसभरामध्ये करतोय. पॉवर पॅक गोलंदाजी आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम यशोदा महाराज पॉवरफुल बॅटिंग आहे. 93 धावांचा पाठलाग केलाय भाई मागच्या सामन्यामध्ये. आता याही सामन्यामध्ये ते खेळतात. विनायक पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. पवन घरत गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. 12 वरती लागला पहिला झटका. पुन्हा एकदा मिस झाला. लाईनला अक्षरशः मिस केलं होतं. फुलरलँड डिलिव्हरी होती, या लाईनला मिस केलं. खेळताना जर पाहिलं तर रिप्लेमध्ये लक्षात येईल. फुलरलँड डिलिव्हरी अगदी मिस केलं या चेंडूला. चांगली गोलंदाजी, टाळ्यांचा गजर येऊ द्या. 6-5-5-2 महालक्ष्मी एंटरप्राइजेस, टाळ्या येऊ द्या तुमच्या. चांगला संघ खेळतोय. खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, इथे साऊंड जाऊन आल्यात. डायरेक्ट हिट झालाय. डायरेक्ट हिट नेहमीच काम फिट करतो. प्रयत्न चुकला होता. फुलटॉस बॉल कसा मिस केला त्या थोडेसे विवंचे मध्ये विनायक देखील आहेत. असं होतं, म्हणजे छोट्या मुलाला आपण आईस्क्रीम द्यावी आणि त्या बॉक्समध्ये काढताना खाली पडावी, तसं होतं आपल्याला. तसं फुलटॉस बॉल पण जातो, कारण ती आतमध्ये थोडीशी वितळलेली असते. आई फटका खेळताना लवकर कमिट झाले होते. धावा धापलकावरती येते 13. 1 गडी बाद 13 धावा. 1.4 षटकांचा खेळ झालाय. ड्रोनच्या साह्यानं काही एरियल व्ह्यूनं दृश्य टिपण्याचा प्रयत्न केला जातोय. फक्त ड्रोनवाले भाई थोडासा ड्रोन बाजूला घ्या, नाही तर तो कोण होईल त्याचा. हा फटका खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून चाललाय. थोडासा वेळ घेतला, वाट पाहिली आणि तोपर्यंत वाट धरली चेंडूनं चौकाराची. 4 धावा.
थँक्यू. एक प्राइज झाले. क्रिकेट प्रेमी आहेत आणि कदाचित प्रताप आणि कल्पेशचा चाहता आहे. जर प्रताप यांनी 3 षटकार मारले त्याच्यासाठी 500 रुपये आणि कल्पेशनं जर झेल टिपला तर त्याच्यासाठी 100 रुपये असणार आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. आणि ज्यावेळेला हे प्राईज झालं त्यावेळेला मी म्हटलं बाबा नाव कोणाचं घ्यायचं. तो तसं तो हेराफेरीमधला डायलॉग आहे ना, बाबूभाई श्याम बोला नाम नाही लेणे का, तसं सांगितलं नाम नाही लेणे का. त्याकरता ते नाव नाही घेणार आहे. कोणी लावले ते बक्षीस. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 1 गडी बाद 17 धावा झाल्यात. 3 षटकांचा खेळ बाकी आहे. विनायक बॅटिंग करतात 1 वरती, प्रताप बॅटिंग करतात 15 वरती. हलकीशी धून डीजे मास्टर येऊ द्या. SPL शिरगाव प्रीमियर लीग 2026. थँक्यू. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती ते 17, 1 गडी बाद 17 धावा. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. ज्या एका खेळाडूंना दिवसभर आपल्या गोलंदाजीचा अगदी नमुना काय गोलंदाजी हाताळलेले आहेत. थोडासा वेळ आराम केलाय. चेतन पुन्हा एकदा आलाय. पण भाई चेतन भावा आराम केलाय पण पुन्हा एकदा रिफ्रेश व्हायचं आहे. थोडासा रिफ्रेश व्हा. जसं एखादं नातं बिघडलं ना त्याला रिपेअर करावं लागतं. सामान बिघडलं रिपेअर करावं लागतं. मोबाईलचा पॅक संपला त्याला रिचार्ज करावा लागतो. तसं थोडंसं मरगळलं ना तर त्याला रिफ्रेश करावं लागतं. रिफ्रेश व्हा, रिचार्ज व्हा, नाही तर मग रिप्लेस केलं जाईल. त्यामुळे रिचार्ज व्हा. चेतन आकोटाप्याचा चेंडू होता, दुरून खेळाय. क्षेत्ररक्षक आले चेंडूच्या खाली, त्यांना टिपलाय झेल. पहिल्या चेंडूवरती चेतननं विकेट प्राप्त केलाय. विनायक पाटील डिपार्ट्स गडीबाद. عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة يا اخي دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة عندي لك رقصة قوية يا الحبيب اسمها صبوحة خطبها نصيب مد يدك كنا بتعطيها كف وهز شتفك هيل خليك شديد عطني رقصة فريسة زيد عليها شوي عندي بيزة حق المحتر اللي عارف. नक्कीच हे गाणं लागलं का विचार करावा लागतो बाबा गाण्याचे बोल तरी काय आहेत. त्यामुळे याचं असते ना. रात्री होतं म्हणजे ज्यावेळेला लग्नाची ज्यावेळेला वरात निघते नावं येते ना शेवटी 1-2 वाजता तर असं परिस्थिती असते का जनरेटरच्या आवाजावरती पण नसतील अशी परिस्थिती असते. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. रोनक मागच्या मॅच आठवा. रोनक मागच्या सामन्यामध्ये केलेली कामगिरी अगदी आतशी फलंदाजी. पण तुमच्यासमोर कोण आहे? तुमच्यासमोर कोण आहे? चेतन आहे भाई. चेतन एक चित्रपट आला होता छोटा चेतन नावाचा. तो बघण्यासाठी 3D गॉगल लागायचा. या चेतनला बघायला देखील तसा 3D गॉगल लागेल. तशी गोलंदाजी त्याने केले भाई. बघावं लागणार आहे. अगदी दुर्बिणीनं बघावं लागणार आहे. नजर ठेवावी लागणार आहे. आकुटप्याचा चेंडू होता. उजव्या शीच्या बाहेरचा चेंडू. ओ खेळवत राहिल्यात खेळत विकास सगळे षड आहेत हे. नवा धापलकावरती येते 17 2.2 ओव्हर. मी त्याच करता म्हटलं जेल सुटलाय. चेहऱ्यावरती निराशा आहेत. अगदी मोठा विकेट होता. पण पंच सांगतात का कदाचित थोडासा कव्हरेजच्या जवळ लागलाय कारण सेलिब्रेशन आहे बघा. हे इन्व्हॉल्वमेंट आहे या मॅच मध्ये. अगदी घुसल्यात. अगदी तन मन धन तर मिळेल पण तन मनाने प्रत्येक जण या मॅच मध्ये घुसलाय. प्रेक्षक देखील घुसलाय आणि प्रेक्षकांना तुमचा देखील आभार आहे. मागच्या 2 दिवसापासून तुम्ही देखील साथ दिलेली आहे कारण तुमच्याशिवाय मजा नाही है. जैसे मंदिर हो भगवान का तो भाई थाली भी चाहिए, फूल है गुलशन में तो माली भी चाहिए और भाई ऐसी टूर्नामेंट है तो आप लोग की ताली भी चाहिए. त्यामुळे तुमची साथ देखील महत्त्वाची आहे. फक्त टाळ्या देताना प्रेक्षको कंजूसी करू नका. हे सर्व शिरगावचेच खेळाडू आहेत. दोन्ही बाजूला विकेट पडू द्या, षटकार येऊ द्या, टाळ्या ठोकत राहा.
टाळ्या ठोकत राहा. सिद्धूबाई कहते ठोकत आली ताली चौकार. और ये शहर छोड़ के ये चाल छोड़ के निकल जाएंगे और मस्त में ऐश करेंगे. पैसा ही पैसा होगा. Flip flops better not fuck with me. Direct got skin into their wall company ferry my paisa. Tapanga paisa. Masanga yeah paisa. थँक्यू. आकुटाप्याचा भरपूर आकुटाप्याचा चेंडू हाताळला गेला होता. या चेंडूवरती चौकारनं धावफलक जाऊन पोहोचलाय. 21-21. टॉप एट लागलाय. चेंडू वर आहे. वर झेल टिपला गेलाय. चेतन दॅट्स अ रिवेंज. भाई बदला लिया. चौको छक्को की हो रही थी बोचार. आया विकेट. आया पलटवार. एक सकाळचा सूर्योदय देखील तसाच असतो. सूर्योदय जर पाहायचं तर तुम्हाला लवकर उठावं लागते. लेट आला तर ते मिळत नाहीये. धावफलकावरती येते 21-21. 2.5 षटकांचा खेळ. 3 गडी बाद 21. आज दिवसभरामध्ये काही खेळाडू असतील ना टॉप रँक मध्ये 5 टॉप 5 जर असतील तर त्याच्यामध्ये चेतनचं नाव घ्यावं लागेल. चेतन किणी त्याचं नाव नक्कीच घ्यावं लागणार आहे. जशी गोलंदाजी त्याने केलेली आहेत आणि त्याची गोलंदाजी खेळणं सोपं नाही आहेत. चेतन पाटील. आता दया पाटील स्ट्रायकर एंडला आहे. डावखुरा फलंदाज. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू तर हलक्या हातानं त्याला पुश करतोय. थोडंसं पुश करो और खुश रहो. शेवटच्या चेंडूवरती आले सिंगल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरचा खेळ संपताना धावफलकावरती 2-2. 22 लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 3 ओव्हर. 3 षटकांचा खेळ. धावा 22. बिलकुल यार विना चेन का मित्रांशिवाय मजा नाहीये. कारण थकलं मन भागलं थकलं की आपण मित्रांजवळ जातो. त्याच्यामुळे यार दोस्त पाहिजे. मित्र पाहिजे. क्लीन बॉल. पहिला चेंडू दया. क्लीन बॉल. पहिल्या चेंडूवरती विकेट. गडी बाद. पण यारी दोस्ती वेगळी कहानी है भाई. अपना तो असूल है यारी में, म्हणजे यारी में गद्दारी नहीं और गद्दारों से यारी नहीं करनी. कभी यारी में कभी गद्दारी नहीं करनी और जो भाई गद्दार है उनसे यारी नहीं करनी. प्रकाश आल्यात नवीन गोलंदाज. यारी दोस्ती महत्वाची आहे. पण या मॅच मध्ये जर पाहिलं तर यशोदा महाराज आपलं थोडंसं गणित बिघडले. धावांचं गणित बिघडले. धावफलकावरती यायला हव्या आणि धावांचं गणित तुम्हाला जुळवायचं आहे. गणित सोडवायचं तर सूत्र पाहिजे. सूत्र. गणित बिघडलंय. एका पाठोपाठ एक अगदी पत्त्याचा बंगला कोसलावा असे विकेट. कॉलॅप्स विकेट गॉन. थँक्यू. 3.2 षटकांचा खेळ झाला आहे. सर्व काही बिघडले. कल्पेशसाठी कॅश प्राइज आहे. कल्पेश झेल टिपला तर 100 रुपये आहेत. 200 सेन्सेक्स वाढला. 100 वरनं 200.
समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय बरोबर गोलंदाजच्या डोक्यावर चेंडूला खेळलाय पवन करत पोहोचतील चेंडूवरती एक धाव या चेंडूवरती पूर्ण गणित थोडंसं जुळवायचं आहे प्रताप पुन्हा एकदा आपल्याला ती कामगिरीला उजाळा द्यायचा आहे. प्रताप एका बाजूला आहे धापलकावरती एक रानाचा टाकूया 23 धावा धापलकावरती 5 गडी बाद 23. राम नॉन स्ट्राईक एंडला प्रताप स्ट्रायकर एंडला आताला चेंडू आताला डोक्यावरती थोडेसे आत गेले आहेत. प्रकाश विचार करतात प्रकाश की बाबा चेंडू गेला तरी कुठून गेला अगदी यष्ट्यांच्या चेंडूवरती गेले प्रकाश एकमेकांसमोर आहेत. प्रकाश गोलंदाजीसाठी प्रताप स्ट्रायकर एंडला आहेत. 2 चेंडूचा खेळ या षटकातला शिल्लक राहिला 23 धावा 10 फलकावरती आहेत. आखो टप्प्याचा चेंडू होता हा फटका खेळाय जरूर क्षेत्ररक्षक नाहीये वॅकॅन्ट एरिया आता कुणी क्षेत्ररक्षक नाहीये ते क्षेत्रामध्ये डीप स्क्वेअर रिजन मध्ये चौकार. यारी दोस्ती आहे एकमेकांची यारी दोस्ती एकमेकांचे चांगले मित्र देखील आहेत पण मैदानावरती लढत देखील आहेत. 10 फलकावरती धावा 27 27 धावा 10 फलकावरती आहेत. अजून किमान 27 पाहिजे 50 धावांची वेळ ओढणं आवश्यक आहे. शेवटचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता पंच सांगतात पाहूया वाईट आहे की नाही पंचांनी रिफर केले पाहण्याचा प्रयत्न करतील. वाईड लाईनच्या किती आत बाहेर हा चेंडू हाताळला गेलाय. ड्रोन देखील आलेत आणि ड्रोनच्या साह्याने जर बघितलं तर मुख्य व्यासपीठ आता पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यानंतर पंच अखेरबाई येतील आणि ते पाहतील हा चेंडू कशा पद्धतीने हाताळलेला गेलाय. पंच पाहण्याचा प्रयत्न करतील की उजव्या स्टीच्या किती बाहेर तो चेंडू लाईनच्या किती आत आणि किती बाहेर हा चेंडू हाताळला गेलाय. पंचांनी निरीक्षण केले नक्कीच आपल्यापर्यंत तो निर्णय पोहोचवतील. 10 फलकावरती आता धावा 27 थांबलेला आहे स्कोर फक्त शेवटचा बॉल काय आहे तो पंच नक्कीच सांगतील. त्यांनी सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांचा खेळ संपताना धावा 10 फलकावरती 27. एक ऐकूया धून आणि येऊया शिरगाव प्रीमियर लीग अगदी अशा वळणावरती आहेत की फायनलमध्ये कोण जाणार. यशोदा महाराज मागच्या वर्षीसारखा या वर्षी फायनलमध्ये जाणार की पहिल्यांदाच टीम 566 महालक्ष्मी एंटरप्राइजेस जाणार. सध्या व्यासपीठावरती मान्यवर देखील आहेत या सामन्याचा आस्वाद घेत आहेत हे आनंद घेतात. काही आयोजक देखील आहेत जी मेहनत या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे जी मेहनत आयोजकांची केल्या देखील लागली आहेत. हलकीशी धून अगदी हलकीशी आणि येऊया शेवटच्या ओव्हरमध्ये. चला वातावरण झालंय पंचाने सांगितलंय सुरुवात शेवटचा ओव्हर शेवटचं षटक. शेवटची ओव्हर खेळताना इथे कमी पडतायत चेतनला अजूनही खेळता येत नाही. एकाही फलंदाजाला चेतनची गोलंदाजी खेळणं जमलं नाही. पहिल्या चेंडूवरती धाबात रामभद बाद होऊन तंबूच्या दिशेने जात असताना 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. किती रन असाव्या पुढे एक धून घेऊया आणि येऊया शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. स्कोर 27.
आपण येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया, कारण मॅच ही महत्वाचा मॅचचा हे 5 चेंडू महत्वाचे आहेत. प्रताप स्ट्रायकर एंडला आहेत. फटका खेळलाय जरूर, क्षेत्ररक्षक आहे पण तो पाहत राहिला. अगदी लांब 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 वरचा षटकार प्रतापच्या बॅटमधनं. सिक्सर SPL षटकार. अगदी जुगलबंदीच्या गाण्यावरती जसं आपण पाहिलं होतं ना नाना पाटेकर राजकुमार यांची, तशीच जुगलबंदी आता मैदानावरती सुरू आहे. बॅट अँड बॉल मधली एका बाजूला चेतन, दुसऱ्या बाजूला प्रताप, या दोघांमधली जुगलबंदी मैदानावरती आहेत. धावा धावफलकावरती येते 33 या 33 ला 43, 43 ला 53 करता येतील की चेतन या 33 ला 38 वरती थांबवेल. 33 ला 38 वरती. अजून एक अगदी रेंज मध्ये दिला. टप्प्यात आला टप्प्यात, आणि एकदा का टप्प्यात आला का कार्यक्रम संपणार. आणि चेंडू सीमारेषा पार षटकार. बिल्कुल गाण्याचे बोल का करता थांबवले करते. गाण्याचे बोल होते 1 2 का 4, 4 2 का 1, 1 2 का 4 नहीं भाई. प्रताप भाई कर रहे सिक्सर कर रहे सिक्सर. सब लोग कहते हैं भाई ये तेरे बस की बात नहीं है. प्रताप भाई कहते हैं भाई मेरे बस में बहुत कुछ है. एकदा माझ्या हातातली ताकद बघा, एकदा माझ्या फटक्यामधली ताकद बघा, एकदा माझे षटकार बघा बॅक टू बॅक. आणि पहिल्यांदा या संपूर्ण दिवसभरामध्ये पहिल्यांदा चेतनच्या गोलंदाजीवरती आक्रमण झाले. व्हेरी फर्स्ट टाइम पहिल्यांदा आक्रमण झाले. क्रॉस बॅटर फटका खेळायचा होता. स्विफ्टचा चेंडू चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक हाताला लागून चेंडू निसटलाय. एक धाव रोखायला गेले, 2 अजून देऊन बसले. 2च्या जागी 4 चौकार. बाहर से कोई अंदर ना आ सके, अंदर से कोई बाहर ना जा सके. हम तुम थँक्यू. हे ज्यावेळेला केव्हा आठवतो, ज्यावेळेला एखाद्या मॉलमध्ये जातो, मल्टिप्लेक्समध्ये जातो, दरवाज्यावरती लिहिलेलं असतं पुल अँड पुश. गोंधळ उडतो बाबा, ढकलायचंय का उडायचंय. पुल और पुश वाला केलाय, अंदर बार वाला केलाय. अंदर बार वाला केले. गेन अंदर, गेन ऍक्च्युली बाहेर आहे. बिग विकेट, मिड विकेटच्या डोक्यावर नाव षटकार. थैंक यू. गाना लगला होता अंदर से कोई बाहर जा सके ना बाहर से कोई अंदर ना आ सके, लेकिन गेंद बार बार बाहर जा रही है, वारंवार बाहेर चालले. प्रताप सांगतोय की आता बॅट माझ्या हातामध्ये आहे. थांब लिया बल्ला हमने, अब तो महासमर होगा. करेंगे विस्फोटक बल्लेबाजी. हर गेंद बॉल लाइन के बाहर होगा. बाहेर फटका खेळाय जरूर बॅटच्या कडे लागला. चेंडू पाठीमागे निघून चालला पाहिजे मध्ये चौकार. आणि या चौकारानं 50 धावांची बेस ओलांडले. 53 शेवटचं महागडं षटक. शेवटच्या ओव्हरमध्ये रन आल्यात. शेवटच्या ओव्हरमध्ये आलेला रन काय परिणाम, इम्पॅक्ट, प्रभाव टाकून जातील का या मॅच मध्ये. 53 झाल्यात. या 2 संघामधला एक मॅच संपलाय. याच्या अगोदर एक मॅच झालाय जिथे महालक्ष्मी एंटरप्राइजेसनं 54 केल्या होत्या, 55 करता आल्या नव्हत्या यशोदा महाराजला. आणि यावेळेला यशोदा महाराजनं 53 केल्यात. 54 महालक्ष्मी एंटरप्राइजेसला करायचे आहेत. होतील न होतील पुन्हा एकदा जाऊया डीजे वरती आणि येऊया काही शुभसन्मान देखील व्यासपीठावरती केली होती.
is the sound of Ajay Atul. Bring it on, baby. Yeah, bring it on, baby. आगमनात माझ्या आली साधी नितळ भावना किती आलो न राहू आता चल कपल होऊ ना अख्तरी गोडीत लक्झरी गाडीत आलोय आम्ही हुडून आलिंगनाला आलिंगनाला अगं आलिंगनाला Baby, bring it on. Bring it on. Bring it on. Bring it on. चला वेलकम बॅक सर्व क्रीडा रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग सर्वांचं पुन्हा एकदा शिरगाव प्रीमियर लीग 2026 पर्व 6व्या पर्वात आणि 7व्या पर्वामध्ये 5व्या पर्वामध्ये सर्वांचं स्वागत आहे. 6वं पर्व जसं इंटरेस्टिंग आहे. सध्या 2 पंच आहेत. त्या पंचांना तुम्ही मैदानाच्या मध्ये जात असताना पाहतात. किशोर सर आणि झाकीर सर हे 2 पंच मैदानाच्या मध्ये लक्ष 54 धावांचं जसं आपण चला मॅचच्या दिशेने जाऊयात. 54 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. 54 धावा इथे करायच्यात आणि आदरणीय दिनकर मामांना आपण पाहू शकतायत ज्यांचं आहेत. सध्या राजूदादा भोईर यांना आपण पाहतात. आदरणीय भूषणजी सध्या आपल्या मुख्य मंचावरती पोहोचतात. आपण त्यांचंही स्वागत करूयात. सोबत आपण पाहिलं तर चेतनजी केनी, कल्पेश पाटील, चेतनजी भोईर, दिगंबर म्हात्रे असतील किंवा मयूरदादा पाटील, स्वप्नील, बरेच जण आहेत. मयूर आहेत. मॅचला सुरुवात होईल. पहिलं षटक फेकण्यासाठी रोनक पाटील धावा करायच्यात मैदानावरती. 54 डीसे ऑपरेटर म्हणून आता मयूर भोईर हेही दाखवतात. मयूर आपलंही स्वागत आहेत. जयदीप आहे, धनेश आहेत आणि त्यांच्या जोडीने मयूर भोईरही पोहोचल्यात. पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल खेळ ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे दया. जसं दयाचा उल्लेख केला तर दयानं एक स्केच काढलाय. खास करून शिरगाव प्रीमियर लीगचं जे नाव आहे ते नाव खऱ्या अर्थानं जे स्केच जो काढलाय तो दया पाटील याने काढलेला तो स्केच या षटकानंतर आपण तो प्रेक्षकांना अगदी दाखवणार आहोत. या ओव्हर नंतर त्या गोष्टी आपण प्रेक्षकांपर्यंत अगदी पोहोचवणार आहोत. एक बॉलचा केस संपला. धावसंख्या 1. पहिला बॉलचा केस संपला. धावसंख्या धावफलकावरती 1. रोनक पुढचा बॉल घेऊन अपील होत आहे पंचांकडे. परंतु पंच त्याच गोष्टी सांगतात की शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. अपील होणार कारण स्वाभाविक आहेत. एका बाजूने चेतन, दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर रोनक हे मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. लगातारच्या 3 विकेटसाठी रोनकला 500 रुपयाचं प्राइज आहेत. लगातारच्या 3 षटकारांसाठी चेतन यांच्यासाठी देखील पारितोषिक आहे 500 रुपयाचं. परंतु नाव अजून माहीत नाही पडलं. फक्त सांगितलं की पारितोषिक लावायचं आहे. षटकातील पुढचा बॉल. रोनक तयार. स्ट्राईक इनला चेतन. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीत. विकास पाटील दुसऱ्या बाजूने अगदी शांतपणे हा खेळ कशा प्रकारे होईल त्याच्याकडे लक्ष देऊन आहेत. 3 बॉल आतापर्यंत फेकून झाला. धावसंख्या 1 विदाउट लॉस. अजून 3 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. येणारे 27 बॉल 53 धावांची गरज. सोहम या ठिकाणी पोहोचले जे ड्रोन व्ह्यूच्या द्वारे पूर्ण मैदानाची क्षणचित्र टिपतायत. वानखेडेपर्यंतचा प्रवास सोहमचाही राहिला. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतात. पाठीमागे विनायक पाटील आहेत.
हा संघ ज्याच्या बी अडचणीमध्ये सापडला ना यशोदा महाराज, तो कुठल्या ना कुठल्या श्रेणी कशाही पद्धतीने तो बाहेर निघण्याचा प्रयत्न करतोय. जसं मागच्या बरोबर 4 ओव्हरमध्ये पाहिलं तर धावा नव्हत्या आल्या, पण त्याच्यानंतरच्या 5व्या षटकामध्ये जिथे धावा आल्या ना, तिथून पुन्हा एकदा तो उत्साह वाढलाय, टीमच्या डगआउटमध्येही वाढलाय आणि यशोदा महाराजच्या अगदी संघामध्येही वाढलाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 1 धाव आतापर्यंत स्कोर कार्डवरती आहे. षटकातील पुढचा बॉल लोअर फुलटच बॉल, फटका हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आलाय, घेतलाय झेल, संपलाय मैदानाच्या मध्ये खेळ. घनश्याम भोईरनं टिपलाय झेल, चेतन पाटीलचा खेळ. थँक्यू. प्रतापनं झेल घेतला तर प्रतापसाठी प्रत्येक कॅचसाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहेत. फक्त एका गोष्टीची आम्हाला विनंती की नाव नाही सांगायचं बाबा. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर रौनक पाटील मात्र सध्या आहेत स्ट्राईक इनवरती. बॅटर आपण पाहिलं तर पवन घरत, पवन सुरेश घरत या संघाचे महत्त्वाचे खेळाडू आहेत. अगदी रिटर्न कुठल्या खेळाडूला केलं होतं त्या पवन घरतला केलं होतं या संघानं. तो सध्या स्ट्राईक इनला. फटका सुंदर खेळलाय, क्षेत्ररक्षक मात्र धावतायत पाठीमागच्या दिशेनं. पोचले होते, प्रयत्न काय प्रयत्न होता, कारण पाठीमागे जाऊन कॅच घेणं साधं सोपं नसतं, परंतु त्या प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. तुकाराम सर आमच्यासोबत जॉईन होतील. 1 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 2, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 24 बॉलमध्ये 52 धावांचं लक्ष आहे. पाठीमागच्या प्रयत्नाबद्दल तुकाराम सर काय सांगाल, कशा प्रकारे वर्णन कराल? त्याला जसं तुम्ही उल्लेख केला होता की कशाही पद्धतीने यशोदा महाराजचा संघ परिस्थिती कशी असू द्या हा कमबॅक करतो. काहीतरी वेगळं पण आहे, काहीतरी वेगळं पण आहे. काय आहे ते शोधणार आहोत. पण डीजे हे गाणं ऐकूया आणि येऊया. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज वरचढ चढल्यात, दुसऱ्या ओव्हरमध्ये बॅटिंग थोडीशी वरचढ ठरते का बघूया. डीजे जहा तेरी नजर है मेरी मुझको खबर है. प्रत्येकाची नजर त्या ट्रॉफीवरती आहे. त्या 1 नंबरच्या ट्रॉफीवरती, 1 नंबरच्या ट्रॉफीवरती तिथे जायचं आहे. जसं तुम्ही उल्लेख केला उलट्या बाजूला जाऊन झेल टिपणं इतकं सोपं नाहीये. क्रिकेटचा खेळ पण असा सोपा नाहीये भाई. जो सहज आहे तो सोपा करा, जो सोपा है तो सुंदर करा. तसा आयुष्य देखील तसा है. जिंदगी जीने के लिए भी लड़ना पड़ता है और उसको आसान बनाने के लिए समझना पड़ता है. पहिला ओव्हर गेलाय गोलंदाजच्या नावाने, दुसऱ्या ओव्हरला होते सुरुवात. 1 ओव्हरचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 2 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. 24 बॉलमध्ये 52 धावांचं लक्ष असणार आहेत. पवन घरत स्ट्राईक एंडला, या संघातील महत्त्वाचा खेळाडू. दुसऱ्या बाजूने विकास पाटील आणि त्याच्या समोर आता घनश्याम भोईर आले आहेत. 3ही असे खेळाडू आहेत ना, एक खंदरपाड्याचा प्रमुख खेळाडू आणि 2 शिरगावचे प्रमुख खेळाडू आहेत. शिरगाव स्पोर्ट शिरगावचे. ही लढत खेळताना बेस्ट आहे. पहिला बॉल लोअर फुलटॉस आणि लोअर फुलटॉस बॉलला मात्र पाठवलाय स्क्वेअर लेगला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. जादू टोना लिंबाला टाचण्यात झोपल्यात. काही जण लिंबू फेकून पण मारतात, पण जेवढे आपल्यावरती लिंबू फेकतील ना त्याचा सरबत करून प्यायचा. मग बाकीचे आपल्यावरती लिंबू फेकत नाही, त्याचा सरबत करून प्यायचा. त्याला माहिती आहे बाबा आज सरबतची गाडी टाकेल नाही, त्यामुळे मग बाकीचे लिंबू फेकायचे बंद होतात आपल्यावरती. हा चौकार. 4 धावा. 6 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज घनश्याम भोईर पुन्हा तयार. स्ट्राईक इनवरती पवन घरात. शॉर्ट बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल पडल्यानंतर आपण पाहिलं तर ऑफस्टम्पच्या अगदी त्या जवळून चालला, त्यामुळे पंचाने सांगितलं योग्य बॉल मात्र त्या ठिकाणी काउंट करण्यात आलाय. 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपला. 6 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6-5 टू महालक्ष्मी एंटरप्राइजेस वर्सेस यशोदा महाराज. जसं आपण उल्लेख केला की एक संघ नवीन आहे, जयदुर्गा रायपाडा, जेडीआर रायपाडा, जो या स्टेजपर्यंत पहिल्यांदा पोहोचलाय. दुसऱ्यांदा संधी खास करून यशोदा महाराजकडे आहेत आणि पहिल्यांदा संधी ती 6-5 टू महालक्ष्मीकडे असणार आहे. पुढचा बॉल
फटका खेळलाय स्ट्रॉक स्वीपचा फटका, क्षेत्ररक्षक रोनक आल्यात, रोनकनं घेतलाय झेल, पवन घरतचा संपलाय मैदानाच्या मध्ये खेळ आउट. स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते रोनक, त्याने टिपला झेल आणि प्रत्येकाच्या मनामध्ये जसं गाणं लागलंय केलाय जादू टोना. काय थोडीशी जादू आहे का? कारण इंडियामध्ये तसं माहिती का, लोक लॉजिकला नाही मानतात, मॅजिकला मानतात. त्याच्यामुळे आता काय म्हणलं, सायंटिस्टला नाही म्हणत, पण बाबा लोकांची जादा चलती आहे. कारण लोक लॉजिकला नाही म्हणत, मॅजिकला जास्त मानतात. त्याच्यामुळे बघूया काय जादू या टीमनं केलेली आहेत. त्या जादूचं उत्तर आहे का? महालक्ष्मी इंटरप्राइजेस भाई तोड निकालिए, तोड निकाले इस खेल का. तोड तोड फोड फलंदाजी, तोड डाला फोड डाला, चेंडूला मिड विकेट सीमा बाहेर पाठवून दिले षटकार. थँक्यू अजित अंधेर. मैदानाच्या मध्ये जसे अजित अंधेर आला त्याने आक्रमण केलंय, दबाव दडपण प्रेशर आपल्यावरती कुठलंही घेत नाहीत. जो मागचा विकेट गेला त्याचा विचार न करता अजित अंधेर आपला नॅचरल खेळ दाखवण्यासाठी सुरुवात करतायत. धावफलकावरती धाबा 12 धाबा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6-5-5 महालक्ष्मी एंटरप्राइजेसच्या संघाची धावसंख्या. दुसऱ्या बाजूने घनश्याम भोईर पुन्हा तयार होत आहेत. आतापर्यंत 10 धावा, 1 षटकार 1 चौकार 1 विकेट 1 डॉट या 4 बॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल पटका हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेगचा. त्या ठिकाणी तैनात बॉलला मात्र फील्ड करतात. एक सिंगल येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती 13. राम भावर त्या ठिकाणी फिल्डिंग करताना पाहायला मिळालेत. येणारे 19 बॉल 41 धावांचं लक्ष तुकाराम सर असणार आहे. 1941 महत्वाचा चेंडू आहे, चांगले षटक हाताळले, दोन्ही बाजूने गेले. 1 विकेट आलाय महत्वाचा, 1 चौकार 1 षटकार आलाय. मान्यवरांचं देखील शुभागमन काहीच वेळामध्ये आपण होणार आहे आणि त्यांचंही आपण स्वागत करणार आहोत. ओ प्ले केला, प्ले अँड मिस. शेवटचा चेंडू आला, डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांतर धावफलकावरती एकदा नजर टाकूया. धावफलक जाऊन पोहोचलाय तो 13 18 चेंडूचा खेळ आहे. 41 धावा करायचे आहेत. 18 बॉल 41. आदरणीय किरणजी पाटील साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतात. त्यांना विनंती असेल आपण मंचावरती यायचे आहेत. सन्मानपूर्वक किरण पाटील साहेबांना विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे आहेत. 13 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय. येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये 41 धावेचं लक्ष आहे. यशोदा महाराज संघानं बॅटिंग करताना 53 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बनवल्या. 54 धाव्यांचं टार्गेट या ठिकाणी ठेवण्यात आलं. आणि आदरणीय किरण पाटील मामा यांचं आगमन या मुख्य मंचाच्या दिशेने होत असताना पाहायला मिळतात. त्यांचं आपण करूयात शिरगाव प्रीमियर लीग 2026 मध्ये सहर्ष स्वागत. आणि पाहुण्याच्या माहितीसाठी मॅच रंगलेला आहे. 18 बॉल 18 मध्ये 41 करायचे आहेत. पुन्हा एकदा सज्ज होईल रोनक. स्ट्रायकर एंडला अजित. आकूर टप्प्याचा बाय हुक बाय क्रूक. अजितचा लुक बघू नका, अजितचा हुक बघा. बाय हुक बाय क्रूक षटकार. देखा तो तुझे यार दिल में बजी गिटार, झलका आंखों से प्यार दिल में बजी गिटार. छा रहा कैसा ये नशा रे, आ रहा जीने का मजा रे. अरे रे मैं तो गया दिल भी गया. फटका खेळलाय अजित मैदानाच्या मध्ये. अजित अंधेर यांची बॅट आता बोलू लागल्यात. मान फ्रॉम कुंभारपाड्याच्या परिसरात असलेला खेळाडू आहेत. 19 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये संघ अडचणीमध्ये असताना अजितनं आता बॅटिंग सुरुवात केली आहे. समोर रोनक. पुढचा बॉल पुण्यात मात्र आपण बऱ्याच खेळायचा प्रयत्न. यशपाल किनी वेगानं बॉलवरती पुढे येतात, फिल्डिंग करतायत. एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 20. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ तुकाराम सर या ठिकाणी समाप्त झालेला आहे. 16 बॉलमध्ये रन करायच्या 34. 16 बॉल 34 धावांची आवश्यकता. जसं का म्हणतात ना बाबा, भगवान के घर में देर है अंधेर नाही, पण अजित अंधेर आहेत. आणि जोपर्यंत ते मैदानावरती येत ना बाई, मॅच ऑन आहे. विकास एका बाजूला. फटका फसला चेंडू वर गेला. वर झेल टिपला गेलाय. धावत आले सिद्धार्थ. दुनिया चले बिछाड़ी तो मैं चलूं अगाड़ी.
सब खेल जानता हूँ मैं हूँ बड़ा खिलाड़ी यश पाटील त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि यशनं काय कॅच कॅरी केलंय सुंदर झेल. असं वाटलं नव्हतं की हा कॅच कॅरी होऊ शकतोय, परंतु यशनं तो करून दाखवलाय. आणि एक मोठी विकेट विकास पाटील यांची विकेट आलाय. तुकाराम सर, ही विकेट आहे ना, ही विकेट खूप महत्वाची होती. विकासचं बाद होणं, त्यानंतर पुन्हा त्या संघामध्ये यशोदा महाराजच्या त्या डगांमधून टाळ्यांचा आवाज येणं. अहो मग दुसरं डगआउट का शांत आहे? त्यांनी टाळ्यांचा आवाज काढावा, कारण ज्या वेळेला तुमच्या टाळ्या थांबतील ना, मग खेळाडूंना ऊर्जा येणार नाहीये. ऊर्जा येणार नाहीयेत. पहिल्या 15 चेंडूचा खेळ संपलाय. 15 चेंडूचा खेळ बाकी आहे. एक आपण बघितलं 34 धावांची अजूनही आहेत, आवश्यकता आहेत. एका बाजूला अजित आहेत तोपर्यंत मॅच नक्कीच आपल्या दिशेने असणार आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. रोनक महत्वाचं षटक हाताळतोय. हे षटक महत्वाचं आहे. यंगस्टरचा कामगिरी जबरदस्त झालेली आहे या शिरगाव प्रीमियर लीग मध्ये. अगदी यंगस्टर अगदी जसं अपकमिंग टॅलेंट आहे ना, ते अगदी पुढे आलेले आहेत आणि त्या यंग टॅलेंटनं कमाल केलेली आहेत. मॅच आहे, प्रेक्षकांच्या नजरा या मॅच वरती आहेत. मान्यवरांचं आगमन देखील झालेत आणि आता ते देखील हा सामना पाहतात. 15 चेंडू 34 धावांची आवश्यकता. स्ट्रायकरला फलंदाज हिमांशू ऑन स्ट्राईक. हिमांशू स्ट्रायकर यांना पुन्हा एकदा रौनक सज्ज होईल. हिमांशूच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं प्राइज या ठिकाणी जारी झालेलं आहे. रौनक सज्ज फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी घनश्याम मोहीर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. दूर राहिला त्याच्यापासून बॉल. एक धाव येत असताना पाहायला मिळतं. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 21-21. या स्पर्धेसाठी आदरणीय सन्माननीय किरणजी पाटील साहेब यांच्याकडून आर्थिक सहकार्य 5,000 रुपयाचं आलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं शिरगाव प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करूयात. धन्यवाद, आपलं मनापासून आभार आहेत. येणारे 14 बॉल 33 धावेची अजूनही गरज आहे. 14 चेंडू 33 धावांची आवश्यकता. अजित आहेत भाई, जब तक अजित है आस आहे, उम्मीद आहे. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या भरात बाहेरचा चेंडू होता. एक स्ट्रॅटेजी बनले, रौनकचं कौतुक करावे लागणार आहे. एक स्ट्रॅटेजी बनले, डावपेच बनल्यात आणि ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू हाताळला जातोय. एक चेंडू जसा चाललाय तसा धगधग वाढत लागले, टेन्शन वाढत चालले, हार्टबीट थोडंसं वाढत चालले. जिंकून फायनल मध्ये जाणार कोण, त्याची चर्चा आता प्रेक्षकांमध्ये लागले. प्रेक्षकांमध्ये चर्चा होऊ लागल्यात. येणारे 13 बॉल 33 धावेची गरज. हा बॉल रौनकचा पुन्हा निर्णायक चेंडू असेल या मॅचच्या. अगदी फटका हवेमध्ये कळलाय, फटका फसलाय. यशपाल किनी घेतलाय झेल. 40+ खेळाडू, मास्टरचे खेळाडू आणि त्यानं टिपलेला झेल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 21 ला 4 विकेट. 12 बॉलमध्ये रन करायचे 33. 12-33 वाला मॅच आहेत आणि जशी पुन्हा एकदा या मॅच मध्ये रंगतदार वाढले ना, आपण डीजे कडे जाऊयात. मयूर भोईर, जयदीप दादा आणि धनेश दादांना घेऊन येऊयात आणि त्यानंतर मॅच कडे येऊयात. काय गो गोरी गोरी पोरी न मिरवते कौरी. काय गो गोरी गोरी पोरी न मिरवते कौरी. हीच पोरी लाईन देते मन बंदरावरी. हीच पोरी लाईन देते मन बंदरावरी. हा सामना तर महत्वाचा आहे, परंतु दयानंद पाटील यांनी शिरगाव प्रीमियर लीग वरती बनवलेला तो स्केच खऱ्या अर्थानं गणपती बाप्पांवरती ते अक्षर श्री गणेश अक्षर आर्टिस्ट म्हणून आज दयानंद पाटील यांना काढलेलं शिरगाव प्रीमियर लीगचं ते नाव देखील खूप छान पद्धतीने काढलेलं. त्यामुळे तोही स्क्रीनवरती सुद्धा आपण दाखवतोय. अंपास तयार आहेत पुन्हा एकदा. समोर जी गाडी आहेत 4 व्हीलर जे आले त्याची लाईट बंद करा किंवा ती गाडी पुढे घ्या. आदरणीय प्रताप पाटील साहेब यांचंही आगमन होत असताना पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू 33 धावांचे. 1-2-3-3. मागे 1-2-3-4 होतं. हलक्या हाताने चेंडूला केळे. क्षेत्ररक्षक थोडंसं दूरवरती आहेत. 1 धावे चेंडूवरती पूर्ण करतील. अगदी नाजूक क्षणावरती हा सामना चाललाय. प्रताप गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. एका बाजूला प्रकाश, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर फलंदाज हिमांशू. 11 बॉलमध्ये 32 धावेची गरज. 22 ला 4 विकेट. हाच प्रताप होता ज्यांना पराक्रम केला होता. शेवटी त्यांना बॅटिंग केली होती आणि ती बॅटिंग निर्णायक राहिली होती. आता त्याच्याच हातामध्ये बॉल आहे. प्रताप मात्रे यांनी 3 विकेट घेतले तर त्याच्यासाठी 500 रुपयाचा प्राइज असणार आहे. पारितोषिक मात्र लगावण्यात आलेलं आहे. पाहूया काय घडणार. 10 बॉलमध्ये 32 धावेची गरज आहे. आणि तुकाराम सर, या खेळाडूंना खेळलेली ती इनिंग होती ना, त्या इनिंगच्या जोरावरती यशोदा महाराज संघ, जसं आपण म्हटलं होतं की कमाल धमाल करतो यशोदा महाराज, त्यांचं लक फॅक्टर या मैदानावरती सातत्यानं राहिलंय. बिलकुल अपना लक पहन के चले. जसं लक्स कोजी आहे ना, या टी शर्टच्या आतमध्ये दुसरा लक्स कोजी घातलाय
अपना लक पहन के चलिए. तसा लक्स कोची आहे, अपना लक पहन के चलिए भाई. आणि तेच घेऊन लक फॅक्टर घेऊन तो संघ आलाय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. विकेट. गडी बाद होतोय. पंचांचं बोट वर झालंय. या चेंडूवरती कॉट बिहाइंडचा विकेट. मी आदरणीय राजूदादा भोईर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मुख्य मंचावरती सन्मानित केले जाणार आहेत. आदरणीय किरण पाटील साहेब आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला लाभलेलं आहे शिरगाव प्रीमियर लीगसाठी आणि सन्मानित केलं जाईल. राजूदादा भोईर यांच्या शुभ हस्ते आदरणीय व्यक्तिमत्व किरण पाटील साहेबांचा सन्मान होत आहे. आपल्या परिसरामध्ये अगदी कुठलीही स्पर्धा असू द्यात त्या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं नेहमी योगदान असतं असे गोड व्यक्तिमत्व आदरणीय किरणजी पाटील साहेब आणि त्यांचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी प्रताप पाटील साहेब यांनाही विनंती करतो आपण देखील मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मॅच देखील खूप महत्वाचा आहे त्यामुळे मॅचच्या दिशेने आपण वळतोय. येणारे 9 चेंडू 32 हवेची गरज आहे. 9-32. अक्षयजी घरत आपणास विनंती आपण देखील मंचावरती या. कंदरपाडा गावातील एक गोड असं व्यक्तिमत्व अक्षयजी घरत आपणास विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या जाऊयात मॅचच्या दिशेने. 9-32. 9 चेंडू 32 धावांची आवश्यकता आहे. मॅचला आपल्या बाजूला फिरवायचं तर एक मोठा फटका पाहिजे. एक सिक्सर पाहिजे. या क्षणाला एक सिक्सर पाहिजे. संजय लेग स्टंपच्या बाहेर पंच वळतात इशारा करतात. व्हाईट बॉलनं थोडंसं समीकरण हलेल पण मॅच जर तुमच्या बाजूने यायची तर तो मोठा फटका पाहिजे. आणि प्रताप तुम्हाला 2-3 चांगले चेंडू या षटकामध्ये हाताळायचे. यस प्रतापला पराक्रम करायचं. दुसऱ्या बाजूनं संजयला मैदानाच्या मध्ये ती विनिंग इनिंग मैदानाच्या मध्ये दाखवायची आहेत. येणारे 9 चेंडू आहेत. 9 चेंडू मध्ये 31 धावांची गरज आहे. संजय आणि हिमांशू जोडी मैदानावरती आहेत. विश्वास त्यांच्यावरती दाखवलाय बॅटिंग मध्ये. आता ते कशा प्रकारे बॅटिंग करतात पाहूयात. लोअर फुलटस बॉल फटका खेळलाय चाललाय गॅप मध्ये निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्सने चौकार 4. आदरणीय प्रताप नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. हर जीती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. आदरणीय प्रताप पाटील साहेबांचं आगमन झालं. त्यांचंही स्वागत आहे शिरगाव प्रीमियर लीगच्या वतीनं. 8 बॉलमध्ये 27 धावेची गरज आहे. तुकाराम सर मागच्या बॉलवरचा जो चौकार आहे ना त्याने मॅचचं समीकरण बदललंय. जसं रामायणामध्ये एक संजीवनी बुटी होती त्यानंतर मूर्छित पडलेल्या लक्ष्मणाला शुद्ध आली होती. आता तसा आहे हा चौकार तो नवी संजीवनी देतोय. या मॅच मध्ये तुम्हाला येण्यासाठी अक्षरशः दरवाजा ठोकतोय. अक्षरशः फायनलचा दरवाजा ठोठावणारा हा ठोकलेला चौकार आहे. पण एक चौकार से बात नाही बनेगी भाई. चौकार पाहिजे षटकार पाहिजे चौकार पाहिजे. पुन्हा एकदा फटका केलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तोपर्यंत फेड येतील. एक धावे चेंडूवरती पूर्ण. हिमांशूने आवाज दिला बाबा थांब. एक धावे चेंडूवरती पूर्ण. समीकरण इंटरेस्टिंग आहे. 7 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. 7-26 वाला मॅच आहे. एखादा तरी मोठा फटका आला तर पुन्हा एकदा मॅचचं रूपरेषा चेंज होऊ शकतायत. परंतु पाहूयात हिमांशू प्रयत्न करेल का. दुसऱ्या बाजूला प्रताप त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतोय का पाहूयात. 7-26 फटका खेळलाय छान खेळलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या अगदी दिशेने निघून जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलाय. आता मॅचचं समीकरण बदललंय. येणारे 6 बॉल रन करायच्या 22-22. ये बाबा काय सांगू तुला. रात्री कोणतरी येऊन घशावर बसला ना माझा घसा दाबला. काहीतरी कर ना हिरा पिरा टलू दे ना त्यांच्यावर उलटू दे. थँक्यू. 6 चेंडू 22 धावांची आवश्यकता. 6-22 आहे. बघूया आता डाव उलटायचा आहे. प्रतिस्पर्ध्यावरती जर कुरघोडी करायचं आहे तर भाई जीत की खातिर जैसे कहते हैं ना जुनून चाहिए. जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए. ये मैच भी आएगा आपके हाथ में. बस इरादों में जीत की गूंज चाहिए. मॅच हात में आएगा. 6 बॉल 22. आणि शेवटच्या ओव्हरला तिथे किती आल्या होत्या. तिथे 6 मध्ये 26 आल्या होत्या. आता इथे 6 मध्ये 22 करायचे आहेत. प्रतापनं शेवटच्या ओव्हरला 6 मध्ये 26 धावा घेतल्या होत्या. आता 6 मध्ये 22 धावेची गरज आहे. ती 6-5-5-2 महालक्ष्मी इंटरप्राइजेस संघाला. जशी रेस
संघामध्ये लागलेत ना तसे संघ मालकांमध्ये लागलेत. मंगेजी पाटील यांचा संघ 6552 महालक्ष्मी एंटरप्राइजेस, दुसऱ्या बाजूला हेमंतदादा पाटील यांचा संघ यशोदा महाराज. या दोन संघादरम्यान सुरू असलेली रेस. रेस आहे रे, जिंकणार कोण? जसं म्हणतात बाबा शर्यत अजून संपलेली नाहीये कारण तुम्ही जिंकलेले नाहीयेत. जसं म्हणतात ना त्याकरता धावत राहा आणि ज्यावेळेला शर्यत लांबची नाही असते ना त्यावेळेला गरज नाहीये जोरात कोण धावतंय. जब रेस लंबी हो तो मायने नहीं रखता तेज कौन दौड़ रहा है, आवश्यक असतं ज्यादा देर तक कोण दौड़ सकता है, जास्त वेळ कोण धावू शकतं. यशोदा महाराजचा संघ धावू शकतो की 6552 चा संघ महालक्ष्मी एंटरप्राइजेस. या बाजूला त्या बाजूला बघा, गडबड गोंधळ होऊन देऊ नका. आम्ही नेहमी सांगतो अपयश दोन प्रकारे येतं, एक तर कुणाचं नाही ऐकल्याने नाही तर सगळ्यांचं ऐकल्याने. कुणाचं ऐकलं नाही तर बघता माहिती पडणार नाही काय करायचं आहे, आणि सगळ्यांचं ऐकलं तर ठरवता येणार नाही नक्की काय करायचं आहे. त्याकरता सुनो सबकी लेकिन करो अपने मन की. मन बघूया, मन खंबीर करा, मनोबल वाढवा. मनोबल वाढवावे लागेल. थोडासा टाळ्यांचा आवाज येऊ द्या. 6-22 6 चेंडू 22 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू हाताला जातोय. पहिला चेंडू खेळाय. दया ओहो, या गडबड नाहीये, कहते कुछ गडबड है. दया गडबड नाही, गोंधळ नाही. पहिल्या चेंडूवरती विकेट. जरा सा महसूस हुआ एक लाइफ की गाड़ी ने कस के मारा ब्रेक. हो रहा है क्यों कंफ्यूज मेरे दिल, मशवरा मेरा तू आजमा के देख. यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले. सुंदर झेल त्या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर घेतलाय. खास करून आपण पाहिलं तर दयानं, आणि हा झेल टिपत असताना फलंदाज मात्र त्या ठिकाणी बाद झाला. 99 बॅटर सार्थक पाटील मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. यशोदा महाराजचा संघ मैदानाच्या मध्ये कमाल धमाल करतोय. येणारे 5 बॉल 22 धावेची गरज आहे. 5-22 वाला मॅच आहे. सार्थककडे ही संधी आहे. पण दुसऱ्या बाजूने यंग टॅलेंटेड खेळाडू अमित यांच्यावरती देखील विश्वास दाखवलाय, कारण अमितनं आजच्या दिवसामध्ये त्याने सर्वोत्तम गोलंदाजी केल्यात. आता शेवटच्या ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये 22 धावा त्याला रोखायच्या आहेत. 5 मध्ये 22 ची गरज. स्ट्राईक एंडला सार्थक ओव्हर द विकेटने पुढचा बॉल कळण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी स्ट्राईक मात्र हिमांशू आपल्याकडे राखून ठेवण्याचा प्रयत्न करेल. सार्थकला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. येणारे 4 बॉल रन करायच्यात 22. मैदानात आम्ही कुठंच नाही चुकत. तसं नक्कीच असे, पण तुम्हाला टशनही पाहिजे. गाण्याचे बोल आहे टसन पाहिजे, टशन पाहिजे, आणि जिंकण्याची थोडीशी लगनही पाहिजे. लगान चित्रपट प्रत्येकाने पाहिलाय, पण भाई लगान नहीं लगन चाहिए. आतमधून जज्बा चाहिए. जीत का जज्बा जब सर पे चढ़ता है ना तो भाई तब मजा आता है. जज्बा चाहिए, जज्बात चाहिए, आणि या मॅचला जिंकण्यासाठी टशन पाहिजे. हा फटका खेळायचा चेंडू पाठीमागे निघून चाललाय. हा चेंडूवरती आला चौकार. अजून मॅच ऑन आहे. ऑनलाईन तर टीव्ही यांच्या स्क्रीन वरती देखील आहेत. या चेंडूवरती चौकार. एकच मॅटर केलाय पुण्यात, साहेब माफ करा गुन्ह्यात. नंबरकारी मोठा शिकारी आणलाय पोलीस ठाण्यात. नंबरकारी मोठा शिकारी आणलाय पोलीस ठाण्यात. म्हणतो एकच मॅटर केलाय पुण्यात, साहेब माफ करा गुन्ह्यात. थँक्यू. त्या चौकारानं पुन्हा मॅच अगदी रूपरेषा बदलल्या. 3 बॉलमध्ये 18 धावेची गरज. 36 झाल्यात. जशी प्रतापनं बॅटिंग केली होती तशी बॅटिंग आता हिमांशूला दाखवायची आहे. आदरणीय संदीपजी पाटील यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतं. त्यांचं सहर्ष स्वागत. 3-18 अमेज स्ट्राईक एंडवरती पुन्हा पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट षटकातील पुढचा बॉल. फटका खेळलाय. बॉल पुन्हा एकदा पाठीमागे चाललाय. मोठ्या फटक्याची अशा अपेक्षा होती, परंतु तो मोठा फटका खेळू दिला नाही अमितनं. यशोदा महाराजचा संघ आता सेलिब्रेशन करण्यासाठी तयार झालाय. हेमंतदादा पाटील आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार त्या ठिकाणी टाळ्यांचा गजर, शिट्ट्या, आता आवाज येऊ लागलाय. बिलकुल हे गाणं वाजवायचं तुम्हाला. थोडासा वेळ जाऊ द्या, थोडा वेळ जाऊया. ग्रामदेवताचं गाणं आणि ते देखील वाजलं जाणार आहे.
वाजणार आहे वाजत गाजत अगदी आन बान शान आणि बरोबर मानामध्ये तो फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. थाटामाटामध्ये प्रवेश करण्याच्या अगदी तयारीमध्ये प्रतापची ती इनिंग शेवटच्या ओव्हर मध्ये आलेला तर धावा अगदी सर्व काही बदलवून टाकणार आहे. मॅच रूपरेषा बदलवून टाकणारच होते. अमितचा बॉल फटका हवेमध्ये खेळलाय, षटकार जाईल, परंतु फायनल मध्ये दाखल होणारा संघ नाव आहे यशोदा महाराज. शिवरती मंदिर हाय सुंदर अन यशवदा देव गावाचा बसलाय घोड्यावर. यशवदा देव गावाचा बसलाय घोड्यावर. यशवदा देव गावाचा बसलाय घोड्यावर. थँक्यू. मी कल्पेजी पाटीलांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. आदरणीय प्रताप भालचंद्र पाटील साहेबांचा सन्मान होतोय मंचावरती. कल्पेश पाटील यांच्या शुभ हस्ते प्रताप भालचंद्र पाटील साहेबांचा सन्मान केला जाणार आहे. आज मुख्य मंचावरती आपण त्यांना पाहतायत. शिरगाव प्रीमियर लीग जेलडीआर रायपाड्याचा संघ मात्र आपण पाहिलं तर 21 सर्वचा